नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत आपण एक ऑनलाइन यूट्यूब सिरीज चालवतो आहोत। यूट्यूब सिरीजचं नाव आहे टार्गेट MBBS 2025। कालच्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं की महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजेस विषयी माहिती, त्याच्यामध्ये आपण विभागवार गव्हर्नमेंट कॉलेजेसची माहिती घेतली होती। त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती गव्हर्नमेंट कॉलेज आहेत आणि कोणत्या लोकेशनला आहेत याविषयी डिटेल डिस्कशन आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एखादा विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला ट्यूशन फीससह हॉस्टेलचा किती खर्च येतो याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण गव्हर्नमेंट कॉलेजेसचे जे काही फी स्ट्रक्चर आहेत मागच्या वर्षीचे ते सुद्धा आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। तत्पूर्वी हा आमचा ऑनलाइन काउन्सिलिंग कोर्स सुद्धा आम्ही पब्लिश केलेला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थी सहज आमच्या ऑनलाइन काउन्सिलिंग कोर्सला सुद्धा त्या ठिकाणी जॉईन करू शकतो। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। व्हिडिओचा विषय आहे की गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षण घेत असताना किती खर्च त्या ठिकाणी येणार आहे। आपला हा टार्गेट MBBS ॲडमिशन कंप्लीट व्हिडिओ सिरीजचा चॅप्टर 2 आपण पाहतोय। काल आपण कशा प्रकारे पाहिलेलं आहे, पुणे डिव्हिजनमध्ये किती गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आहेत, कोकणमध्ये कशा प्रकारे आहेत, त्याचबरोबर नाशिक, संभाजीनगर, त्याचबरोबर नागपूर डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन किती गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत, सीट कशा प्रकारे आहेत याची माहिती घेतलेली होती। आता आपण पाहूयात की महाराष्ट्र राज्यातील एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये विद्यार्थ्याला शिक्षण घेत असताना कॅटेगरी वाईज त्या विद्यार्थ्याला किती खर्च येतो। टोटल गव्हर्नमेंट कॉलेजचे जे काही फी स्ट्रक्चर आहेत ही PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे। विद्यार्थी त्या ठिकाणाहून डाउनलोड करून घेऊ शकतात। परंतु उदाहरणादाखल आपण एका गव्हर्नमेंट कॉलेजचे जे काही फी स्ट्रक्चर आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात। हे फी स्ट्रक्चर आहे BJ मेडिकल कॉलेज पुणेचं। याच्यामध्ये कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर कशा प्रकारे राहिलेली आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो। जर विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा असेल आणि पालकाचं उत्पन्न 8 लाखाच्या वर असेल आणि कुठल्याच कॅटेगरीमध्ये त्या विद्यार्थ्याचा समावेश नसेल तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला BJ मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी मागच्या वर्षी 1,52,907 एवढी ट्यूशन फीस, त्याचबरोबर डेव्हलपमेंट फीस, ॲडमिशन फीस, लायब्ररी फीस, जिमखाना फीस ह्या संपूर्ण फीसचा समावेश करून टोटल जी भरावी लागणार होती ती दरवर्षी 1,52,907 एवढी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी BJ मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी विद्यार्थ्याची फीस राहिलेली आहे। आता त्याच्यानंतर आपण कॅटेगरीचं डिस्कशन त्या ठिकाणी केलं। फॉर EWS कॅटेगरी, SCBC, EBC म्हणजेच इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास कॅटेगरी ओनली या विद्यार्थ्यांच्या पालकाचं उत्पन्न जर 8 लाखापेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्यांसाठी BJ मेडिकल कॉलेजची संपूर्ण एका वर्षाची जी काही फीस आहे ती आहे 83,757 रुपये एवढी फीस विद्यार्थ्याला त्या ठिकाणी भरावी लागते। आता त्याच्यानंतर इतर ज्या कॅटेगरी आहेत महाराष्ट्र राज्यातल्या SC, ST, OBC, BJ, NT आणि गर्ल्स यांच्यासाठी BJ मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी 14,607 एवढे टोटल फीचं जर आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं तर या ठिकाणी होतं। आता गर्ल्सचा समावेश वेगळा या ठिकाणी का केलेला आहे, कारण महाराष्ट्र शासनाने मागच्या वर्षीपासून राज्यातील मुलींसाठी जे काही शिक्षण आहे ते फ्री केलेलं होतं किंवा मोफत केलेलं होतं। त्याच्यामध्ये विद्यार्थिनींकडून ट्यूशन फीस त्या ठिकाणी घेतली जात नव्हती, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला ट्यूशन फीसचा कॉलम दिसणार नाही। बाकी इतर ज्या फीस आहेत त्या टोटल मिळून 14,607 एवढा खर्च SC, ST, OBC, BJ, NT, गर्ल्स याच्यासाठी येणार आहे। गर्ल्समध्ये ओपनच्या विद्यार्थिनी, EWS आणि SCBCच्या विद्यार्थिनींचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे। आणि हॉस्टेलचा खर्च जर आपण बघितला तर 4,000 रुपये कॅशमध्ये प्रतिवर्ष या ठिकाणी विद्यार्थ्यांना खर्च येत होता। अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण गव्हर्नमेंटच्या ज्या काही कॉलेजच्या फीस आहेत त्या याच्याच आजूबाजूला आहेत। संपूर्ण गव्हर्नमेंट कॉलेजच्या फीस ज्या आहेत तुम्ही त्या PDF आपण जी PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विद्यार्थ्यांना देणार आहोत ही चॅप्टर 2 ची PDF आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओची सिरीजची जे काही PDF आहेत ते विद्यार्थ्यांना आपण आत्ता प्रोव्हाइड करणार आहोत। विद्यार्थी PDF डाउनलोड करून एका वेगळ्या फोल्डरमध्ये ते सेव्ह करून घेऊ शकतात आणि संपूर्ण गव्हर्नमेंट कॉलेजचे फी स्ट्रक्चर विद्यार्थी या ठिकाणी
पाहू शकतात संपूर्ण गव्हर्नमेंट कॉलेजचे जे काही फी स्ट्रक्चर आहे ते या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी देत आहोत। अशा प्रकारे खर्च विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमध्ये नंबर लागल्यानंतर त्या ठिकाणी लागणार आहे। येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण ही सिरीज कंटिन्यू करणार आहोत। असाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या चॅनलवरून घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील अशा विद्यार्थ्यांसाठी हा ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्स आहे। अगदी नाममात्र शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना हा आपण कोर्स प्रोव्हाइड करतोय। याच्यामध्ये नीटचा फॉर्म भरण्यापासून ते तुमचं ॲडमिशन होईपर्यंतचे काउन्सिलिंगचे अपडेट, त्याचबरोबर कट ऑफचे बुकलेटसुद्धा आपण ठेवलेले आहेत। मागच्या वर्षीचं प्रत्येक कॉलेज वाईज कॅटेगरी वाईज कट ऑफचे बुकलेट त्याच्यामध्ये आहेत। त्याचबरोबर डेमो फॉर्मसुद्धा विद्यार्थ्यांना देणार आहोत। कॉलेजचे डिटेल्ससुद्धा आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो। विद्यार्थ्यांना काही अडचण आली तर चॅट बॉक्स आहे। डॉक्युमेंट प्रिपरेशन सध्याच्या घडीला महत्त्वाचा भाग हे सुद्धा त्याच्यामध्ये आपण केलेला आहे। व्हिडिओ सिरीज तर आपण घेतोच आहोत आणि कॉलेज प्रेफरन्स लिस्ट ही सगळ्यात महत्त्वाची, विद्यार्थ्यांच्या मार्क्सनुसार त्या ठिकाणी कॉलेजच्या प्रेफरन्स लिस्टसुद्धा विद्यार्थ्यांना मिळणार आहे। जे विद्यार्थी इच्छुक असतील ते विद्यार्थी हा कोर्स जॉईन करू शकतात। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना अशाच प्रकारचे अपडेट्स आपल्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।